तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मी धनेशाटे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेल बघून माहितीच पडला आहे आणि तसंही मी सांगतो की आज आपला टूर जाणार आहे रायगड फोर्टला. म्हणजे तिकडून आपल्याला खूप वस्ती आहे 2 दिवसाची तशी, पण आज आपण खास म्हणजे रायगड ट्रिपसाठी जातोय. आणि आता रात्रीचे वाजलेत किती वाजलेत? 11 वाजलेत, 11 पावणे 11 वाजलेत. तर मी आता तारकच्या घरी आहे. हा सार्थक खेडेकर रायगडवालेच आहेत आणि हा आपला रत्नागिरीला तारक बामणे. अजून आहे खूप जणांची टीम आहे, म्हणजे 36 टोटल जण असे कमीत कमी आहेत वाटतं, आम्हाला नाही माहिती. पण पूर्ण कंपाऊंड जातं आमच्या साईडला कंपाऊंड. येस. हां, तर मग खूप मजा येणार आहे ब्लॉगला, सोबतच राहा. आणि इकडे आता तयारी चालू आहे आमची. तर चला मग गाडीत जाऊया, थोडे रील बिल काढायचे. काय तारक? येस, चला. आजची आपली कंपनी आहे, ह्याच्यापेक्षा डबल आहे आपली आज. काय बोलतो सार्थक? अजून पब्लिक जमायची बाकी आहे. ही गाडी आपलीच आहे, सगळ्या तयार होणार आहे. काही बोलून फायदा. हे आमचं साईडला मेन मंदिर आहे. 5 ला पण नको बोल, कुणाच नको. आम्ही घेतलंच नव्हतं, पण नाही घेतले, मला इतके फिट होते. अरे बायसेपला काय बोलतो? फेक आलेली आहे साईडली आणि आम्ही इकडे थोडा रील शूट करत होतो. आम्ही पण आहे. अबे साले, अरे यार घाण गेली काय भावनो. आता ही सगळे साईडली कंपाऊंड आपला जमलेला आहे फॅमिली. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट रायगड आणि सगळे गाड्यांची पॅकिंग वगैरे चालू आहे इकडे. शिव्या ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. शिव्या कोण बोलतात जागाच नाही कोण. अरे चला भाई, फुटले चांगला. चला गाईज, आता आपण डायरेक्ट रायगडला भेटणार आहोत. ही आपली गाडी आहे पोरापोरांची आणि अजून आपल्या 2-3 गाड्या आहेत, 2 गाड्या आहेत. तर चला डायरेक्ट रायगड. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चलो. मागे दोन दिले. एक दुसऱ्या मागे फेकून दे. बड़ा हरामी हो बेटा. संपवला पण आवाज बाईला एक गरुड. तर भावांनो, आता आपल्याकडे सकाळचे 6 वाजलेत, 6-5 झालेले आहेत आणि आम्ही रायगडच्या त्या पायथ्याशी आलेलो आहे. आणि आत्ताच्या वेळीसुद्धा खूप क्राऊड आहे इकडे आणि येताना आपण खूप मजा करत आलो. बघितलंच आता इकडून बी सिरियसली
आपण आता गाडीच्या पायथीची आहे. 6 वाजलेत. थोड्या वेळात आता गड चढायला सुरुवात करू. बघा खूप क्राऊड आहे इकडे, पण खूप गाड्या आहे इकडे. पार्किंग बिर्किंग चालू आहे. स्कूल ट्रिप पण आली ही त्या साईडला. काय होतं सार्थक? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तारक भाई गड चढने के लिए सज्ज. गुड नाईट. गुड नाईट. बरोबर बोलला तू. गुड नाईट बाबा. गड चढायचं आहे. गडच चढणार बाबा. कसला टेन्शन घेतो तू. स्कूल ट्रिप आले इकडे. थोडं चला आपण पण सुद्धा जाणार आहोत तिकडे चढायला. चला मग. खाली तर पोकी किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. 10-15 पायऱ्या झाल्या असतील चढून. ब्रेक घेतला. आपली पब्लिक टाइमपास करते. तरी पण आपण चालायला सुरुवात करूया. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. सकाळ सकाळी सुद्धा आपल्या सोबत खूप क्राऊड आहे. खूप लोक येत आहेत. सहली आले आहेत. काही लोकांची पिकनिक खूप आलेत. आणि सकाळचे 7 वाजलेत. परफेक्ट. टकमकटो वगैरे दिसतंय सगळं. मग राजानं काय केलं महाराज? राजांनी आता युगत, अरे युगत मांडली. युगत मांडली शिवाजी. युगत मांडली. युगत मांडली. अरे युगत मांडली. राजानं युगत मांडली. तारक जिमवाले बघा बघा आणि मी दोघंच सगळ्यांच्या आधी पोचायचा प्लॅन किंवा लक्ष्य ठरवलेलं आहे. प्रयत्न नाही, करायचंच आहे. तर आपण ऑलमोस्ट गडावरती आलेलं आहे. हा इथे दरवाजा आहे. तिकडे वरती टकमकटोक आहे. दरवाजा आपला आता महाळ दरवाजातून प्रवेश झालेला आहे. फायनली आपण किल्ल्यावरती पोहोचलो ऑलमोस्ट. अजून तिकडून तसं जायचं आहे. घे सोबत भावनो. काय सकाळ आहे इकडे रायगडावरती. ह्या इमारती, तलाव बिलाव, इकडे भवानी मातेचं मंदिर आहे. आणि आम्ही दोघंच आलो आहे. आमचा पूर्ण ग्रुप 30-32 जण मागे आहेत अजून. आणि आम्ही आता बाजारपेठला आलोय. वाव यार, काय सीन आहे. काय रायगड, काय शब्दच नाही. प्राऊड टू बी कोकणी, महाराष्ट्रीयन. हे बघा आम्ही जस्ट इकडनं एंट्री होते रायगडामधून. हा इकडे बाजारपेठ लागतो तो तिकडे. आणि ह्या इकडे इमारती आहेत. आणि हा इकडे तिकडे सभागृहासारखं. आणि हा इकडे देवस्थान आहे. हळूहळू आता पब्लिक जमायला सुरुवात होते. सगळ्या सहली वगैरे आलेल्या आहेत. आणि मस्त आहे की सकाळचं कोवळं ऊन. 8 वाजलेत. आणि मागे सीन बघा, रावस सीन आहे. रायगड म्हणजे एक नंबर सीन आहे बघा. आपल्याला खालून कॉल आलेला. आमचे ग्रुपमधले काही महिला मंडळ, ज्यांना चालायला जमत नाही, म्हणजे लहान पोरगी वगैरे माझ्या बहिणीला. सो मग ते लोक रोपवेने येत आहेत. आता आपण तिकडे जातो रोपवेला. मग पूर्ण रायगड टूर करू. तर 1 2 3
वाव काय व्ह्यू आहे. हे बघ आरस किती जुनी वस्तू आहे बघ. ओल्ड आई जय शिवराय. दादा धावत पोचले पण काका काय मी काय जाता होतो तू बघा मग. चला मग. इकडे पण वस्ती आहेत खूप जुन्या. काम चालू आहे इकडे या साईडला. आणि आम्ही आता रोपवेच्या इकडे जातो. आमचे महिला मंडळ येत आहेत त्याला आणायला बॅग वगैरे घ्यायला. आहे बघा किती जुन्या जुन्या वस्तू आहेत इकडे वास्तू. तर आलेलो आहे आपण रोपवेला. चला मग. हाय ए पप्पू नीट चाल. आम्ही आलो नाही वरतीच जायचं. आम्ही वॉशरूमला जाऊन आलो. रोपवेच्या इकडे आलोय आणि हे लोक हे पंटर लोक येणार न्यायला आलेलो आम्ही इकडे. मागून आपला अक्षय होते जे लोक मागे होते ते. शिव्या देतो. कौन है ये लोग? चल इकडनं पण खूप चढायचं आहे. ते पोरी जमल्या भैया भैयानी हे सामान खूप आहे. हे बघ जास्त नाही हे एवढं आणि एवढं. चल एक घ्या बोट साले तुम्ही घेऊन यायचं ना. हे बोलत बोल. आम्ही आता हाय कर हाय कर हाय हाय. चलो जास्त आहे ना वजन. हा शाबास. चलो चलो. कुत्ते ते लेग वर चलो. वर्षापासून मी गाईड काम करत आहे. आज आपण रायगडाच्या येस पहिले धान्य कोठावर दाखवतो. राणी लोक स्टे करतात इकडे. स्टे करायचे स्टे करायचे इकडे. आणि आमच्या हातात आता एवढा मोठा बॉक्स दिलाय. त्याच्यात नाश्त्याचं सामान आहे. नाही गेले इथे. याच्यात नाश्त्याचं सामान आहे. तारक आणि मी बलीचा बकरा बनलोय. हे आयते फिरायला आले. हा अक्षय एक आहे. ही लेडीज लोक आयते बलीचे बकरे फिरायला आले. मित्रांनो आता आपण आलोय राज सदरला. सॉरी म्हणजे गेटच्या बाहेरच आहे अजून. आतून जाऊन आलो कारण का आता नाश्ता बिष्ट्याची सोय आहे आमच्या ग्रुपची. तर बाहेर आलो आपण. आज जाणार आहोत. आणि हा खाली ग्रुप आहे रे. इथे कोणतरी स्त्री आहेत. स्त्री लोक आहेत. तारकचे खूप ओळखीचे आहेत. ओळखीचे फॅन आहेत. फॅन आहेत तारकचे. हा इकडे करूया. मित्रांनो आता आपण रायगड फोर्टच्या बाजारपेठमध्ये एंट्री केली. इकडे रिअलमध्ये पण आहे बाजारपेठ. छोटे छोटे काकडीवाला. हा म्हणजे काकडी विक्रीवाला. आणि इकडे नाश्त्याची सोय झाली आहे आपल्या. आता आपल्या इकडे नाश्त्याचे खाली मागे सोय आहे वाटतं. तर तिकडे आता आपल्याकडे रीलवाला आलाय तो बिहारी. ताटवाड. अरे यार ताट त्याला दे हा स्टार्ट.
पुरणपोळी नाही, टिपला पण आहे विथ सॉस चटणी. हे बामणे आता आलेले बरोबर बघ साला सगळा सांडतोय. एवढा आहे नाश्त्याला. चला नाश्ता करून भेटूया आपण. आता आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि भूषण मी सार्थक आता ही दगड बघायला आलोय नागवंशीवाली. म्हणजे त्याच्यावरती नागाचं फणेवाला 5 फणेवाला कोरलेला आहे नाग. तर तेच बघायला आलं आता. इथे जवळच आहे बाजारपेठमध्ये. मला माहित. आणि इकडेच खाली टकमकटोक आहे आणि तो तिकडे रायरेश्वर पठार आणि मंदिर जगदीश्वर असं आहे. इकडचा व्ह्यू बघा मागचा. हा जो दिसतो तो टकमकटोक आहे. वॉट आहे. दिस इज माय भाऊजी, दिस इज माय भाची. आणि बायको याची कुठे गेले काय माहिती. बायको आळशी, एक नंबरची आळशी. जरा काय गेल्यावर पोरगीला सुद्धा घेत नाही बायको त्यांची. भाऊजींची बायको कुठे गेली. अच्छा ही बघा भेटली. शाबाश बेटा. उन्हाने काय काय पडले माझ्यावर गेले. तर आता आपण जगदीश्वर मंदिराच्या इकडे आहे. याची येळ देवा नका नका मागे घेऊ. मित्रांनो माझ्या मागे जे बघताय ते जगदीश्वरचं रायगडावरचं जगदीश्वरचं मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट मागे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर आपण तिकडे व्हिजिट करूया आता. पाहू विचारून जमीन कोण आहे कोण आहे रात्रंदिन तुझा आठवणी आहे. रात्रंदिन तुझा आठवणी आहे. पाहतोस काय काय सत्व माझे. माझ्या मागे आता समाधी आहे. तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तिथं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि हिरोजी इंदुरकर यांनी ती पायरी लावली ती या साईडला आहे. ते काही तत्पर आहे हिरोजी इंदुरकर. खूप मोठा इतिहास आहे. आणि आता आपण जगदीश्वर मंदिरात जातोय. आता आपलं दर्शन झालेलं आहे जगदीश्वर मंदिराचं. आमच्या मागेच मंदिर आहे आणि इकडे मीटिंग बसली. आता काय काय फिरत. आणि आमचे बुवा आहेत गावामध्ये. आमचे मोठे बुवा आहेत. सगळे गाणं बिणं यांच्या. कधी कोणाचं दैवत दुखवलं नव्हतं. याला असा आकार का दिलाय कारण आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. शत्रूला इथे उद्ध्वस्त करायचं म्हटलं तर सह्याद्री पार लागेल. मग सह्याद्रीवर शत्रू आला तर शत्रूने लांबून हे मंदिर पाहिलं तर त्याला काय समजेल. तो तिथूनच दर्शन घेईन आणि माघारी जाईल. तुला म्हणून मस्जिदासारखा शेप आहे याचा. म्हणून या मंदिराचा शेप मस्जिदासारखा आहे. मस्जिद कारण का मुघलांनी हमला करता कामा नाही. ऐकलत ना.
तुम्ही बघू शकता माझ्या मागे टकमक टोक आहे आणि ड्रोन हा ते नाही टकमक टोक आहे आणि पाहू शकता दारू गोळा ठेवण्याची जागा आहे. चल दारू चल 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 ए थांब तसं नाही सध्या कोण लक्षच नाही देते सरकार. इसमें से झाड़ी जा तो निकालो. अरे झाला तर व्हायरल ब्लॉग. बारकी पोरगी ऐकत नाही. फोन नको पडायला. भावनो व्ह्यू बघा खाली डॅम वगैरे सगळं गाव शहर काय म्हणू होता निजामपूर माणगाव कडापे शिरवली वगैरे सगळं दिसतंय इकडून. हा आपण आलोय आता टकमक टोकाला आलोय. एवढं आता हलणार आता जाते. टकमक टोक दाखवा. शाबास. हे बघा म्हणजे आपण किती चालत आलोय. एवढा खाळून एवढा हा गेट परत एवढं असं रायगड फिरत म्हणजे आपल्या वेळी तरी ठीक आहे काय आपण तर काहीच नाही होत. पण जेव्हा मावळे यायचे त्यावेळी जेव्हा मावळे वगैरे यायचे ते समजा कसे येत असेल एवढं सगळं ओझं बी सगळे. हा टकमक टोकाचा लास्ट व्ह्यू आहे. लोक बोलतात होता काय आपण आता टकमक टोकाच्या लास्ट पॉइंटला आलोय. हे बघा रिएक्शन बघा बाबूजी. भाऊ परत नंबर एवढा खाली आहे. मी पडलो ना चित्र आवडतो. अरे हवेतच माझ्या चित्र चढतो इकडे एवढा लास्ट टोकाला आलोय. यायला नाही भेटणार इकडे फोटो काढायसाठी. रडव्या तुम्हाला काही दिसत नसेल पण इकडे खूप खोल आहे टकमक टोक. बापरे पूर्ण टिंब टिंब फाड. परत आम्ही बाजारपेठेत सज्ज. राज सदर तुम्ही हा खालून. आता आपण आलोय राज सदरला. हा मेन महादरवाजा आहे राज सदरचा महादरवाजा आणि आज तुझं जाऊन दाखवतो. आम्ही आलोय आतून पण तेव्हा शूटिंग करायला भेटतो. छायाचित्रामध्ये बघा व्हाईट कलरची कॅप करून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या राजाने मानाचा मुजरा करताना तो इंग्रज अधिकारी आहे. त्याचं नाव आहे इंद्र ऑब्झर्वर. तो ऑब्झर्वर काय म्हणतो या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक झाला आणि येथे आपल्या राजांचं रायगडावरची फेमस प्रतिमा. पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा महाराज
गणपती भूपती प्रजापती गजाश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैश्रित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न सर्जा ज्ञान गोविंद धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव हर महादेव। अरे बंटी आपला अरे 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 आपला ब्लॉग मध्ये फेमस झाला तू भाई चांगला चांगला गेला इकडे त्या ओल्ड इमारती आहेत ज्या आपल्याला रायगडचा मेन भाग दाखवतात. आपण इथे जाऊया. अरे इथून तर बोलतोय तर ऐकत नाही. थांबे थांबे उतर खालचं. चला परत चल चल त्या कोलीचा भाई खालचा दिसणार नाही. माझ्याकडे लागू दिवे बिवे इकडे गुप्त विषय चालू असायचे. विषय नसा तेच काय ते इथे इमारतीत कसं राहायचं. हा जाऊया ना. हे लागले यार मला हे बघ. ओ सॉरी श्वास गरम होत. अरे भाई मोबाईल महाराजांनी जिथे शेवटचा श्वास घेतलेला म्हणजे त्या बेडरूमच्या इथे तो ते ठिकाण आहे. आता माझ्या फोनची बॅटरी डेड झाली सो मग बघू आता पुढचा ब्लॉग कसा होता. महाराजांच्या 6 राण्यांच्या म्हणजे 8 होत्या 8 राण्या होत्या पण त्यातल्या 6 राण्यांच्या इकडे रायगडावरती खोले आहेत. सो हे बघा एक एवढा पूर्ण रूम आहे. इथे बाथरूम वगैरे आहे. आपण बघायला जाऊ. टॉयलेट इमारतीतला एरिया आहे. मला शूट नाही करायला भेटणार कारण का आता आपल्याकडे चार्जिंग कमी आहे आणि त्यांचं व्हिडिओ करायचा आहे. हा इकडचा हत्ती तलावाचा व्ह्यू आहे. टकमक टोक आहे. जगदीश्वर मंदिर आहे. हे बघा हे इकडे धान्य कोठार आहे. हा धान्य कोठार आहे आणि हे अष्टप्रधान मंडळांचे वाडे. हा बुवाला सगळं माहिती आहे. अष्टप्रधान मंडळ असायचे ना त्यांचे वाडे हे सगळे. हा पण धान्य कोठारात नंतरला कैदी ठेवायला लागले माहिती नंतर पेशवे काळात पेशवे झाले बरे. धान्य कोठारामध्ये कैदी लोक ठेवायला लागले. दाखव इकडे. अरे भाव आता खरंच सॉरी आई सोबत होईल नाही. आम्हाला कॉलवर कॉल येतात. बघूया आता कसं होतंय. रोपवेच्या तिकडे आता आपल्याला रोपवेच्या तिकडे जायचंय. तिकडे आम्हाला कॉलवरती कॉल येत आहेत. सगळे लोक तिकडे बोलतात आणि आम्ही इकडे फिरलोय. हा बोललो मेना दरवाजा येतानाच बोललो. हा मेना दरवाजा आहे आणि इकडून खालून रोपवे सेंटर आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत रायगड रोपवेला. इकडे 200 रुपये
तिकीट आहे रोपवेची. तर येताना तर चालत आलो पण जाताना पण चालत जायचा प्लॅन होता पण खूप उशीर झालाय म्हणून आम्ही आता रोपवेने जातोय. चला आता आम्ही रोपवेमध्ये बसलोय सगळ्यांना. 6-6 जणांची लिमिट असते इकडे. 6-6 जणांची लिमिट असते इकडे. आणि मी बघा रायगडच्या पायथ्याशी आलोय. रोपवे तिकडे आहे आणि हा खालून असा इकडं असा व्ह्यू दिसतो. आता आपण आपल्या गाडीकडे जातोय. अरे हिच्यावर असं हनवटी ठेव आणि पुढे हो हो ना. Now you are so sweet, you know.